नमस्कार मित्रांनो. संक्रांत जवळ आली की आपल्याला फक्त एकच गोष्ट दिसते, ती म्हणजे आकाशात उडणारे रंगीबेरंगी पतंग. काल मी माझा पतंग उडवत होतो आणि अचानक वारा जोरात सुटला. मला वाटलं आता पतंग फाटेल किंवा कट होईल. पण गंमत बघा, वारा जेवढा जोरात होता, पतंग तेवढाच उंच जात होता. मित्रांनो, आपल्या आयुष्याचंही असंच आहे. जेव्हा आपल्या समोर संकटांचे वारे वाहू लागतात, तेव्हा आपल्याला भीती वाटते. पण लक्षात ठेवा, पतंग वाऱ्याच्या विरुद्ध असतो म्हणूनच तो उंच उडू शकतो. जर वाराच नसेल, तर पतंग कधीच आकाशाला गवसणी घालू शकणार नाही. आपल्या आयुष्यात येणारे अडथळे आपल्याला खाली पाडण्यासाठी नाही, तर आपल्याला अजून उंच भरारी घेण्यासाठी मदत करतात. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, पतंगाचा दोर तुमच्या हातात हवा. तो दोर म्हणजे तुमचा स्वतःवरचा विश्वास. जोपर्यंत तुमचा आत्मविश्वास घट्ट आहे, तोपर्यंत जगातील कोणतंही वादळ तुम्हाला हरवू शकत नाही. लोक काय म्हणतील याकडे लक्ष देऊ नका, कारण पतंग कापला गेला की लोक ओरडतात, पण तो जेव्हा उंच उडतो तेव्हा सगळे मानावर करून कौतुकाने बघतात. तुमच्या स्वप्नांचा पतंग ढिला सोडू नका. संकटांना संधी बनवा आणि उडा आपल्या यशाच्या दिशेने. चला तर मग, आज तुम्ही कोणता नवा विक्रम करणार आहात? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत जोरात टाटा.